तर मित्रांनो आपल्यामध्ये की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2640 घरांची योजना सुरू आहे आणि आपल्याला मध्ये याला आता कुठेतरी 28 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदतवाढी सोबतच मित्रांनो या लॉटरीतील नियमामध्ये काही बदल केलेले आहेत. अर्थातच जे काही विक्रोळी कन्नमोरनगर येथील 1221 घरे आहेत ती त्यातील 50% घरे म्हणजे अर्धी घरे ही उच्च उत्पन्न गटाला वर्ग करण्यात आलेली आहेत, त्यांच्यासाठी देण्यात आलेली आहेत. आणि याच्यानंतर मित्रांनो काल दिवसभर यावरून खूप मोठा वादंग निर्माण झालेला आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जातात की याच्या मागे कारण काय आहेत, म्हाडाचे फेल्युअर आहे का किंवा का अशा प्रकारे हे सगळं बदल केले गेले आहेत किंवा जो काही शासनाचा GR आहे, महाराष्ट्र शासनाचा म्हाडाचा स्वतःचा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे म्हणजे कार्पेट एरियानुसारच उत्पन्न गट ठरवायचा, त्याला कुठेतरी आता हरताळ फासल्याची चर्चा रंगत आहे. नेमकं या लॉटरीमध्ये बदल केल्यामुळे किंवा जी काही मध्यम उत्पन्न गटाची घरे आहेत ती उच्च उत्पन्न गटाला वर्ग केल्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहेत. नेमकं या संदर्भात काय काय बाबी घडत आहेत आणि याचा या लॉटरीवर किंवा येणाऱ्या लॉटरीवरती काय दूरगामी परिणाम होऊ शकतो या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो जेव्हा हा निर्णय आला म्हणजे 13 मे रात्रीपर्यंत हा निर्णय आलेला होता आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता, परंतु त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं याच्यावरती खूप मोठं वादंग निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे असं सुद्धा सांगितलं होतं. आणि काल अनेकांशी बोलल्यानंतर अनेकांची मतं जाणून घेतल्यानंतर मित्रांनो आता आपण याच्यावरती एक कन्क्लुजन काढणार आहोत की जो काही निर्णय म्हाडाने घेतलेला आहे तो योग्य आहे का, किंवा 16 मार्च 2023 चा जो काही निर्णय आहे कार्पेट एरियानुसार उत्पन्न गट, त्या निर्णयाला कुठे हरताळ फासला गेला का हा प्रश्न नक्कीच उपस्थित केला गेला आहे. आणि त्याचे म्हणजे कारण मित्रांनो जे काही बदल घरांच्या संख्येत केलेले आहेत म्हणजे काय तर MIJ उत्पन्न गटातील 50% घरे ही उच्च उत्पन्न गटाला आता दिली गेली आहेत. मग इथे मात्र बऱ्यापैकी वाद निर्माण व्हायला संधी आहे किंवा शंका घ्यायला संधी आहे. आता पहिला आपण समजून घेऊया जे काही बदल केले गेले, नेमके बदल काय केलेले आहेत. तर कन्नमोरनगर विक्रोळी येथील 1221 घरांपैकी 50% घरे ही उच्च उत्पन्न गटाला दिलेली आहेत. त्याच्या संदर्भातलं अधिकृत माहिती म्हाडाने आपल्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो जे काही घरांची किमती आहेत, घरांचा कार्पेट एरिया आहे तो ऍज इट इज राहणार आहे, फक्त उत्पन्न गटच बदलला गेला आहे. मग आतापर्यंत ज्यांनी मध्यम उत्पन्न गटामध्ये अर्ज केलेले आहेत त्यांच्यावरती कुठेतरी हा नक्कीच अन्याय ठरू शकतो. म्हाडाचं म्हणणं असं आहे की उच्च उत्पन्न गटातील अर्जदार या घरांना अर्ज करण्यास धजावत नाहीयेत किंवा घरांची संख्या कमी आहे, त्याला प्रतिसाद कमी आहे आणि म्हणून कुठेतरी यातील अर्धी घरे ही उच्च उत्पन्न गटाला दिली गेली आहेत. इथे लक्षात घ्या मित्रांनो, मध्यम उत्पन्न गटाचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि उच्च उत्पन्न गटाचा क्रायटेरिया हा वेगळा आहे. मध्यम उत्पन्न गट अर्थातच ज्यांचं वार्षिक उत्पन्न 9,01,000 ते 12 लाखाच्या दरम्यान आहे, म्हणजेच मासिक उत्पन्न 75,001 ते 1 लाखाच्या दरम्यान आहे, म्हणजे त्याला 12 लाखाची लिमिट आहे. आता मग अशा अर्जदारांसाठीच हा उत्पन्न गट तयार केला गेला आहे. आणि इथे मात्र आता काय केलं की मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती अर्ज करत नसल्यामुळं जो उत्पन्न गट 9 लाख, 9.5 लाख, 10 लाख उत्पन्न असलेल्या लोकांसाठी होता तिथे आता ज्यांचं उत्पन्न 15 लाख, 20 लाख, 25 लाखाच्या लिमिटच नाहीये अशा गर्भ श्रीमंत लोकांसाठी आता हा उत्पन्न गट किंवा ह्या उत्पन्न गटामध्ये घुसखोरी, अधिकृतरित्या घुसखोरी केली गेली आहे. याच्यामुळे काय होईल की आतापर्यंत ज्यांनी मध्यम उत्पन्न गटात अर्ज केलेले आहेत, भले ते त्यांची संख्या 100 असेल, 150 असेल, 200 असेल, पण त्यांच्यावरती हा सरळ अन्याय आहे असं आपण म्हणू शकतो. या संदर्भातलं अधिकृत माहिती मी त्याच्या पुढारी वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारला गेला की जे काही उल्लंघन आहे, जे काही नियम आहेत त्या नियमाला कुठेतरी म्हाडाने फाटा दिलेला आहे, त्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. आता तेही जर तुम्ही पाहिले मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की जी काही टोटल घरे आहेत तर घरांची संख्या सुद्धा बदललेली आहे. याच्यामध्ये 1221 घरांपैकी 610 घरे ही उच्च उत्पन्न गटाला दिल्यामुळं म्हाडाच्या घरातील टोटल एकूण संख्या तेवढी जरी असली तरी उत्पन्न गटानुसार ही संख्या बदललेली आहे. तर इथे मात्र उच्च उत्पन्न गटासाठी 229 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. आता ती संख्या सरळ 800
39 वर गेलेली आहे. म्हणजे आता मध्यम उत्पन्न गटाची घरे कमी झाली आणि उच्च उत्पन्न गटातील घरे वाढलेली आहेत. कारण मध्यम उत्पन्न गटाची जी काही संख्या आहे ती 1408 वरून सरळ 798 एवढी झालेली आहे. म्हणजे काय तर एकूण जे काही मध्यम उत्पन्न गटातील अर्जदार आहेत त्यांच्यावर सुद्धा हा सरळ अन्याय आहे. आता महाराजांचं म्हणणं असे असेल की जर ते फॉर्म भरायला तयारच नसतील तर अन्याय कसा काय होऊ शकतो, पण ज्यांनी आतापर्यंत खरंच अर्ज केलेले आहेत त्यांच्यावरती मात्र हा नक्कीच अन्याय आहे. अशा अर्जदारांना जर अशा प्रकारे जर चेंजेस केले जात असतील तर पुढे मात्र मग हे अर्जदार अर्ज करायला धजावतील का, हाही खूप मोठा प्रश्न आहे. आता आपण येऊया मूळ मुद्द्याकडे, महत्वाच्या मुद्द्याकडे की जे मला डिस्कस करायचं आहे की म्हाडाचा एक नियम आहे मित्रांनो, 16 मार्च 2023 चा म्हाडाचा एक GR आहे. शिवाय त्याच्या संदर्भातली माहिती पुस्तक असेल, जाहिरात असेल, त्याच्यामध्ये सुद्धा दिली गेली आहे की इथे ना काही त्या म्हणजे 16 मार्च 2023च्या GR नुसार, शासन निर्णयानुसार जे काही उत्पन्न गट आहेत ते कार्पेट एरियानुसारच ठरवले गेले किंवा जे काही कार्पेट एरिया आहे तो त्या उत्पन्न गटानुसारच फिक्स केलेला आहे. उदाहरणार्थ ज्या घरांचा कार्पेट एरिया 30 स्क्वेअर मीटर पर्यंत आहे अशी घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी दिली जातात. ज्यांचा कार्पेट एरिया 30 ते 60 स्क्वेअर मीटरच्या मध्ये आहे अशी घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध केली जातात. ज्या घरांचा कार्पेट एरिया 60 ते 90 स्क्वेअर मीटर आहे अशा घरांचा समावेश हा मध्यम उत्पन्न गटासाठीच केला जातो आणि ज्या घरांचा कार्पेट एरिया 90 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त आहे अशा घरांचा समावेश हा उच्च उत्पन्न गटासाठीच केला जातो. हा शासनाचा अधिकृत GR आहे. आता इथे मात्र मित्रांनो या GR ला कुठेतरी हरताळ फासण्यात आल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो काय माहिती दिलेली आहे की शासन निर्णयाचे अधिकृत उल्लंघन, वार्षिक उत्पन्न 9 लाख ते 12 लाख असणारे अर्जदार मध्यम उत्पन्न गटात तर 12 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणारे अर्जदार उच्च उत्पन्न गटात येतात. गृहनिर्माण विभागाने 16 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार मध्यम उत्पन्न गटाला 60 ते 90, जसं आता मी सांगितले 60 ते 90 चौरस मीटरचे आणि उच्च उत्पन्न गटाला 90 पेक्षा जास्त चौरस मीटरचे घर दिले जाते. पण कन्नमनगर येथील 1221 घरे मध्यम उत्पन्न गटाचे असल्याने ती 90 चौरस मीटर पेक्षा लहान आहेत. म्हणजे किती आहेत तर त्यांचा कार्पेट एरिया हा 78 ते 80 स्क्वेअर मीटर एवढा आहे. म्हणजे कार्पेट एरिया 78.85 असा तो कार्पेट एरिया आहे. 78 म्हटलं तरी आपण 80 पकडूया, म्हणजे 80 स्क्वेअर फीट एवढे त्यांचा कार्पेट एरिया आहे आणि म्हणून कुठेतरी ही 90 मीटर पेक्षा कमी आहेत आणि म्हणून त्यामुळे या घरासाठी उच्च उत्पन्न गटातील अर्जदार अपात्र ठरतात. बघा काय सांगितलं की या घरांना उच्च उत्पन्न गटातील अर्जदार नियमानुसार म्हाडाच्याच नियमानुसार हे अर्ज करू शकत नाहीत आणि शासन निर्णयानुसार उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती इतर कोणत्याही उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकत नाही. म्हणजे आपल्याला दुसरा एक नियम माहित असेल की अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती हा अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती हा अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती हा मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो. पण उच्च उत्पन्न गटातील अर्जदार हा फक्त आणि फक्त उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो. हा एक नियम आहे मित्रांनो आणि म्हणून मात्र या म्हाडाने शासन निर्णयाचे अधिकृत उल्लंघन करत उच्च उत्पन्न गटाला मध्यम गटासाठी पात्र ठरवलेले आहे. आणि खरंच मित्रांनो ही बाब खूप सिरियस आहे, खूप गंभीर आहे, पण याकडे तेवढ्या गंभीरतेने अद्याप तरी पाहिलं जात नाही. म्हणजे काय होईल, हम करे सो कायदा किंवा आम्हाला वाटेल त्याप्रमाणे आम्ही याच्यात बदल करू शकतो असंही कुठेतरी एक फंडा, एक ट्रेंड पडू शकतो, एक सवय पडू शकते आणि तीच कुठेतरी नेक्स्ट लॉटरीसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. आता महत्वाचं मित्रांनो जर समजा आता EWS उत्पन्न गटातील विक्रोळी कन्नमनगर पॉकेट क्रमांक 7 या ठिकाणी घरे आहेत 49 लाखाचा. आता 49 लाखाची जी काही घरे आहेत त्या घरांना जर प्रतिसाद कमी भेटला म्हणजे ही घरे मग अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना उपलब्ध केली जाणार आहेत का? मग अशा प्रकारे जर किमती वाढवून किमतीमध्ये कपात न करता, आता इथे कन्नमरच्या 2 BHK साठी 7.5% कपात केली तरी सुद्धा त्याला प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून कुठेतरी आता जर अत्यल्प गटातील घरांना सुद्धा प्रतिसाद नाही मिळाला तर ही अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध केली जातील का, हाही प्रश्न आहे आणि तिथे सुद्धा या शासकीय नियमाचं उल्लंघन होऊ शकतं.
मग आता इथे अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे, अजून एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करायची. ह्या घरांच्या किमती ज्या काही मित्रांनो, आता इथे मित्रांनो 538 मध्यम उत्पन्न गटासाठी जे काही घरे आहेत त्यामध्ये बिल्डिंग नंबर 2AB या ठिकाणी 240 घरे आहेत. मग त्याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो 78.85 ते 80.18 आणि किंमत आहे 1,34,66,434 ते 1,36,88,143. तिथेच आपण आता एचआयजी ची डिटेल पाहूया. एचआयजी उत्पन्न गटासाठी स्कीम कोड क्रमांक आहे 538A आणि या ठिकाणी एकूण घरे आहेत मित्रांनो 240. मग इथे मात्र कार्पेट एरिया 78.85 ते 78.18 असाच आहे आणि किमती सुद्धा ऍज इट इज सेम आहेत मित्रांनो, ज्या 1,34,66,434 ते 1,36,88,143. किमती दोन्ही उत्पन्न गटासाठी सारख्या, कार्पेट एरिया दोन्ही उत्पन्न गटासाठी सारखाच, घरांची संख्या दोन्ही उत्पन्न गटासाठी सारखाच. मग मध्यम आणि उच्च मध्ये फरक काय राहिला म्हणजे काय, तर इथे तुम्ही 1,34,00,000ला मध्यम उत्पन्न गटासाठी सुद्धा विकताय आणि उच्च उत्पन्न गटासाठी सुद्धा विकताय. मग इथे या सगळ्या गोष्टीतून नेमकं काय साध्य होणार आहे किंवा ह्या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटावरती सरळ अन्याय असल्याचं अनेकांनी मला काल सांगितलं. मी काल अनेकांशी बोललो, अनेकांशी चर्चा सुद्धा केली, त्यांची मतं जाणून घेतली आणि इथे जे मध्यम उत्पन्न गटातील अर्जदार आहेत ज्यांनी अर्ज केलेत त्यांनी सुद्धा मला फोन करून मेसेज करून या बाबतीत अनेक गोष्टी सांगितल्या मित्रांनो, की तेही कुठेतरी नाराज आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या किमती म्हणजे मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट कार्पेट एरिया सारखा आहे, किंमत सारखी आहे, मग आम्ही मध्यम उत्पन्न गटात आहोत, आमचं उत्पन्न उच्च उत्पन्न गटापेक्षा कमी आहे म्हणून आम्ही पाप केलं आहे का किंवा आम्ही हे का सहन करावं असा त्यांचा प्रश्न आहे. मग त्यांनी हे सांगितलं मित्रांनो की उच्च उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट या किमतीमध्ये बऱ्यापैकी तफावत असायला पाहिजे होती, ती सुद्धा दिसून येत नाही. म्हणजे जर म्हाडाला 1,34,00,000 ही जर उच्च उत्पन्न गटाची जर तुम्ही किंमत ठरवली असेल तर तिथे मध्यम उत्पन्न गटातील किंमत ही ऍटलिस्ट त्यापेक्षा कमी असायला हवी. म्हणजे काय, तर उच्च उत्पन्न गटाचं घर हे 1,34,00,000ला असेल तर मध्यम उत्पन्न गटाचं घर हे 1,30,00,000 1,31,32,00,000पर्यंत असायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा किंमत कमी करायला पाहिजे असं त्या एमआयजी उत्पन्न गटातील अर्जदारांचं म्हणणं आहे. त्यांनी माझ्या कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला मित्रांनो, ते बाईट्स द्यायला नकार दिला. त्यांनी सांगितलं की सर असं आमचं म्हणणं आहे, इथे म्हाडाने करायला पाहिजे. आता त्यांच्याकडून काय मेसेज केला जाईल, काही पत्र दिले जाईल म्हाडाकडे, काय निवेदन दिले जातील ते देणार आहेत. त्यांनी मला सांगितलं आम्ही याबाबतीत म्हाडाकडे आम्ही निवेदन देणार आहोत. परंतु ह्या गोष्टी करताना म्हाडाने या बाबीकडे सुद्धा लक्ष देणं तितकं आवश्यक होतं की उच्च उत्पन्न गटाची किंमत आणि मध्यम उत्पन्न गटाची किंमत याच्यामध्ये तफावत असायला हवी होती. मग आता अपेक्षा करूया की मध्यम उत्पन्न गटातील किमती या काही प्रमाणात अजूनही कमी केल्या जाऊ शकतात, जेणेकरून मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारावर अन्याय होणार नाही. जो काही निर्णय घेतलाय म्हाडाने त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो. आणि त्याही संदर्भात आपण पुढे जे काही आपल्याला माहिती मिळेल तीही माहिती आपण सातत्यानं घेऊन येत राहणार आहोत. पण काही का असेना, पण शासनाने किंवा म्हाडाने आपणच बनवलेला नियम हा त्यांनीच तोडलेला आहे. इथे मित्रांनो सर्वसाधारण अर्जदार जेव्हा अर्ज करतात त्यांनी थोडी जरी चूक केली तरी त्यांना अपात्र ठरवलं जातं, त्यांच्याकडून चुकीचं डॉक्युमेंट्स अपलोड केलं तरी त्यांना लॉटरीच्या बाहेर काढलं जातं. इथे मात्र शासनाकडूनच किंवा म्हाडाकडूनच स्वतःच्याच जी अडचण उल्लंघन केलं गेलं आहे. याच्यामुळं जे काही जनमानसातून ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या खूप तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्याहून अजून एक महत्वाची बाब आहे मित्रांनो, हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा होऊ शकतो कारण याच्यात बऱ्याच गोष्टी मला कव्हर करायच्या आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर अजून एक महत्वाची गोष्ट मला अधोरेखित करायची आहे की आताही म्हाडाच्या सिस्टम मध्ये जे काही आयटीआर आहे अद्यापही व्हेरीफाय होत नाही. म्हणजे माझ्या अनेक मित्रांनी आयटीआर प्रॉपरली म्हणजे एकदम बरोबर ऍक्युरेट अमाऊंट बरोबर टाकली, इयर बरोबर टाकलं, सगळं बरोबर टाकलं आणि त्यांनी पासवर्ड सुद्धा बरोबर टाकला, त्यांना सुद्धा अजून रिजेक्टेडचे मेसेज येत आहेत. आणि असे एकाचे नाहीत मित्रांनो, हे हजारो अर्जदारांच्या बाबतीत ही बाब घडत आहे. अनेकांचे डॉक्युमेंट्स म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट आज मी व्हिडिओ बनवतोय, आज म्हणजे 15 मेला मी व्हिडिओ बनवतोय, आजपर्यंत ते व्हेरीफाय झालेली नाहीत. ना त्यांचे इन्कम व्हेरीफाय होतंय, ना त्यांचे डॉक्युमेंट्स डोमिसाइल व्हेरीफाय होतंय. 10 दिवसापासून ते तसेच आहेत मित्रांनो. मग आता इथे अपडेशन करणं म्हाडाला महत्वाचं आहे. उगीच देऊन मुदतीवर मुदत वाढवून काहीही साध्य होणार नाही. इथे अपडेशन करणं महत्वाचं आहे. ठरलेल्या वेळेमध्येच त्या गोष्टी झाल्या पाहिजे, ठरलेल्या मुदतीमध्येच ती लॉटरी व्हायला पाहिजे, तरच सर्वसामान्यांचा याच्यावरती विश्वास होऊ शकतो. आता ज्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड नाही झाले ते या मुदतवाढीमुळे खुश आहेत
ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे ते या मुदतवाढीमुळे दुःखी झालेले आहेत, नाराज झालेले आहेत. पण अद्याप तरी 13 तारीख गेली मित्रांनो, 14 तारीख गेली, आज 15 तारीख आहे, तरी सुद्धा हे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जात नाहीत. मग हे कुणाचं फेल्युअर आहे, म्हाडाचं, सिस्टमचं का आपले सरकार पोर्टलचं? हाच महत्वाचा प्रश्न सर्वसामान्य अर्जदाराकडून उपस्थित केला जात आहे. तुर्तास मित्रांनो इथे थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.